हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. जसं की तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल, मला माहिती नाही की हे मी बरोबर करते चुकीचं करते ह्याचे परिणाम काय होतील, पण मला असं वाटलं एक माणुसकीच्या नात्याने तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोचवावी. जशी मी ती न्यूज दिली होती त्या मामाबद्दलची, तशीच ही न्यूज जेव्हा मला कळाली तेव्हा मला खरंच असं वाटलं ही गोष्ट तुम्हाला कळणं पण जरुरी आहे. कृपया करून कुठून कसं कोणी तू व्हेरीफाय केलंस का, कारण मी व्हेरीफाय करतेच. मी व्हेरीफाय केल्याशिवाय तुमच्यापर्यंत कुठलीच बातमी पोचवत नाही. जर माझ्या व्हेरिफिकेशनला किंवा माझ्या कुठल्या न्यूजला तुमच्याकडे काही ठोस पुरावे असतील की मी चुकीचं बोलते तर डेफिनेटली तुम्ही ते शेअर करा. बट मी हल्ली असं बरेच वेळेला असे कॉमेंट बघते की तू चेक केलं आहेस का वगैरे, तर मी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेते माझ्या कॉन्टेंटची आणि डेफिनेटली मी चेक करूनच तुमच्याबरोबर शेअर करते. एनिवेज पॉईंट तो नाही आहे. पॉईंट हा आहे की ही सगळी घटना आणि ह्या मागे म्हणजे काय झालं कसं झालं हे सगळं कळल्यानंतर माझा कौरवबद्दलचा जो दृष्टिकोन होता, ज्या पर्स्पेक्टिव्हने मी त्याच्याकडे पाहायची तो कम्प्लिटली चेंज झाला. आणि मला खरंच असं वाटू लागलं खरंच ही इज अ ग्रेट जावई. आणि उगाच लोक म्हणत होते की तो ग्रेट आहे, तो चांगला जावई आहे. कारणं काहीही असतील, त्याच्याकडे वेळ आहे, त्याच्याकडे काय बरेच गोष्टी आहेत, ते त्याच्या कॉन्टेंटसाठी करतो, काही कारणं असतील. बट तो त्याच्या बायकोच्या फॅमिलीसाठी ही इज ऑलवेज देअर. नॉट ओन्ली सुखाच्या क्षणी, कारण आपण मोस्टली सुखाचे क्षणच बघितलेत. जसं की हे लोक आपल्याला सुखच दाखवतात. आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये पण एकदा बोललो होतो की आपल्याला रियालिटी माहितीच नाही आहे. रियालिटी वर्सेस रिअलिटी म्हणजे रील वर्सेस रिअल, ह्याच्यावरती आपण एक पॉडकास्ट केलेला. पाहिजे तर मी त्याची लिंक देईन आज. तुम्ही जर ते चेकआउट नसेल केलं तर अगेन तुम्ही ते चेक करू शकता. मी पिन करेन कॉमेंट बॉक्समध्ये. सो ॲक्च्युली म्हणजे हे एक उत्तम उदाहरण प्रस्थापित झालं की जे खरंच आपल्याला दिसतं तसं नसतं. बऱ्याच गोष्टी असतात पडद्यामागे, बरीच वैयक्तिक ह्या लोकांची लाईफ असते. ऑब्व्हियसली आपल्याला ते माहिती आहे, पण आपण कधी हा विचारच करत, कारण ह्यांनी एक अशी आभासी दुनिया निर्माण केली आहे. प्रसिद्धी आहे ना, आता मला असं वाटायला लागलं आहे प्रसिद्धी ही माणसासाठी जितकी म्हणजे हवीशी वाटते ना तितकीच घातकी आहे. तसं आपण म्हणतो की आपल्याला प्रत्येक गोष्टीची किंमत चुकवावी लागते, प्रत्येक गोष्टीला किंमत असते, फुकट काहीच नाही मिळत. तर तसंच आहे, प्रसिद्धीसुद्धा अशीच नाही मिळत. प्रसिद्धीबरोबर खूप बॅगेज असतं, खूप साऱ्या गोष्टी असतात आणि खूप त्रास असतो, स्पेशली ह्या प्रकारच्या सिच्युएशनमध्ये. कारण सामान्य माणसाचं काय, एक छोटंसं एक त्याच्याभोवती वर्तुळ असतं, थोडी 4 माणसं असतात, 400 माणसं असतात, त्या उपर नाही. पण जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी असता किंवा पब्लिक फिगर असता तर त्यावेळेला ते खूप जास्त लेवलवर इम्पॅक्ट होतं आणि खूप जास्त लेवलवर तुम्हाला त्या गोष्टीचा सामना करावा लागतो. आता हे सगळं मी का बोलते, कारण मी कौरवच्या जागी राहून विचार करते की त्या माणसाला काय वाटत असेल. आता त्याच्यासमोर 1000 प्रश्न असतील, वेगवेगळ्या अँगलने लोक बोलतायत. कोण म्हणतंय की हा काय करत होता किंवा ह्याच्यामुळेच हे झालंय. इनफॅक्ट मी स्वतःही काही दिवसांपूर्वी मलाही असंच वाटलेलं की हे सगळं ह्याच गोष्टीचं बिल्टअप आहे की काय, की ह्याला खूप फुटेज देतात, ह्याला खूप ह्याचं सारखं जिज्जू चाललेलं असतं. आणि तिची आई पण असते आणि तिची आई पण नुसतं ह्यांच्याच घरी असते आणि सगळेच लोक म्हणजे ह्याच्याच मागे, हा जिथे असेल तिथे सगळीकडे आपला बोरिया बिस्तरा घेऊन रेडीच असतात. सो मला असं वाटलेलं की त्या गोष्टीमुळे हे बिल्टअप झालं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनाही तसंच वाटलं होतं, पण ॲक्च्युली रियालिटी वेगळीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आहे, मलाही पडला होता हा अगेन, की आता तो काय उत्तर देणार, कसा कमबॅक करणार, काय सांगणार, कसं सांगणार, आणि तो अड्रेस करणार पण या सिच्युएशनला की नाही करणार, की परत गुडी व्लॉग्सनेच डायरेक्ट स्टार्ट करणार, असे एक ना अनेक प्रश्न. आणि मला असं वाटलं की कुठेतरी त्याला ती स्टार्ट मिळावी किंवा थोडंसं काहीतरी त्याच्यावरचा भार कितपत हलका होईल मला माहिती नाही, पण थोडासा का होईना हलका झाला माझ्यामुळे तर मला खूप बरं वाटेल.
आणि थोडी का होईना त्याला ह्या सांत्वन प्रोसेसमध्ये माझी थोडी तरी मदत झाली, ह्याचं मला समाधान मिळेल, कारण त्याला खरंच त्या गोष्टीची गरज आहे. तर स्टोरीला सुरुवात करते. आटपाट नगरात एक माणूस राहत असतो. तो मूळचा पुरगणी गावचा असतो. तिथे आणि बऱ्याच ठिकाणी त्याने खूप पैशाची उधारी वगैरे करून ठेवलेली असते. ह्याच्याकडून पैसे घे, त्याला दे, त्याच्याकडून पैसे घे आणि तिसऱ्याला दे, असं करून पूर्ण ब्लंडर करून ठेवलेलं असतं. आणि त्यामध्ये त्याच्या बहिणीचा नवरा जो असतो तो काही अंशी देवदूतासारखा उभा राहतो. प्रत्येक वेळेला जेव्हा तो अडचणीत फसेल तेव्हा जर त्याला शक्य असेल तर त्या वेळेला ती त्याला मदतही ऑफर करतो. ह्या माणसाला एक छोटासा गोंडस मुलगा पण असतो. त्या मुलाचे पण हाल होऊ नयेत अशा वडिलांमुळे, म्हणून जे त्याला पण चांगले संस्कार देता येतील किंवा त्याला जितकं सेफ एन्व्हायरमेंटमध्ये ठेवता येईल तितकं हा जो घरचा जावई आहे तो ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर त्या माणसाची जी बायको असते तिला पण शक्य होईल तेवढी ती मदत करत असते. तिच्या परीने तिला जितकं करता येईल ती करत असते. कधी माहेरातून पैसे आण, कधी कुठून अरेंज कर. पण ह्या माणसाचं काही केल्या मन भरतच नसतं, थांबतच नसतो तो. त्याचं आपलं चालूच. एका कर्जातनं मुक्त झालं की दुसरं कर्ज. आता प्रत्येकाला घरात आपली इंडिव्हिज्युअल फॅमिलीही असते, तशीच त्याच्या जिजाजीलाही असते. त्यालाही स्वतःची मुलं बाळं असतात, बायको असते, इतर जबाबदाऱ्या असतात. त्या माणसाची बायको देखील हतबल झालेली असते, वैतागलेली असते, रोज रोज लोकांकडे हात पसरून कंटाळलेली असते. एकदा ती ठरवते, आता बस झालं, जाऊया, नाही राहायचं या माणसासोबत. माझा मुलगा राहील इथे, त्याला बघतील त्याचे आत्या आणि काका, ते तरी आहेत, त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी लांबून त्याच्यावरती नजर ठेवेन, त्याच्या जवळ राहीन, पण मी ह्या माणसाबरोबर नाही राहू शकत. म्हणून ती एके दिवशी निश्चय करते आणि त्या घरातनं बाहेर पडते. तिच्यावरही बरेच आरोप लावले जातात की ही अशी आहे, ही तशी आहे, पण पुन्हा तेच, आपल्याला खरं काय ते माहीतच नाही. ह्या माणसाने इतका वैताग आणलेला असतो अख्ख्या फॅमिलीला की आता खरंच म्हणजे जर ह्यालाच पुरवत राहिले तर ते स्वतः बँकरप्ट होऊन जातील किंवा त्यांना काहीच उरणार नाही. त्यांचं स्वतःचं फॅमिली लाईफ त्यांनी कधी जगायचं. असेच दिवसामागून दिवस जातात. थोडं मध्ये सुधारण्याचं नाटक करतो, पुन्हा तेच, सुधारण्याचं नाटक करतो, पुन्हा तेच. एक छानसा दिवस पाहून घरातले त्याला समजावून सांगतात, त्याचं ब्रेन वॉश करतात. त्याला म्हणतात की बाबा, एवढी सोन्यासारखी बायको आहे, छानसा मुलगा आहे, आता सगळं सोड, तुझं आता ऑलमोस्ट सगळं क्लिअर झालेलं आहे ना, केलेली आहे ना मदत, तू आम्हाला आमचे पैसे परत देऊ नकोस, पण ह्यापुढे आता कुठला घोळ घालू नकोस आणि स्वतःची लाईफ चांगली जग आणि पुन्हा नव्याने सुरू कर. तोही अग्री करतो, म्हणतो हो नक्कीच, नाही करणार मी आता असं. मग त्याच्या बायकोलाही कन्व्हिन्स केलं जातं. ती बायको परत येते, ती पण विचार करते की चला एक नवीन सुरुवात करूया. आणि परत थोडे दिवस गुण्या गोविंदाने जातात, चांगले राहतात. पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आपल्याला म्हणजे ह्या म्हणी ज्या निघाल्या आहेत ना, ह्या म्हणीसुद्धा खरंच म्हणजे खूप एक्सपिरियन्समधनं मला वाटतं तयार झाल्या असतील. त्या उक्तीप्रमाणे त्याचं पुन्हा तेच चालू होतं. ह्याच्याकडून पैसे घे, त्याच्याकडून पैसे घे, परत खूप उधारी, परत तेच. लोक घरापर्यंत येत आहेत, उधारी मागतायत. आणि स्पेशली ह्या वेळेला तो काय करतो, त्याचं जे गाव असतं त्या गावातल्या लोकांना तो अशा प्रकारचं गंडा घालतो की ह्याचं त्याला, त्याचं त्याला, असं करून. आणि त्यामुळे आता लोकांना ह्याचं लोकेशन माहिती असतं, पण त्याच्या बहिणीचं लग्न असताना तो गावात पाऊल नाही ठेवू शकत, कारण गावात गेला की लोक हजेरी लावणार, लोक मागे लागणार, लोक त्याला विचारणार, परत त्याच गोष्टी. म्हणून तो म्हणतो की मी गावी नाही येणार, जे काही असेल, जेव्हा लग्न असेल तेव्हा, जेव्हा मी जिथे राहतो माझ्या आटपाट नगरामध्ये जे प्रोग्राम असतील तेच मी अटेंड करेन. सगळं काही सुरळीत पार पडतं. लग्न, विधी, समारंभ. त्याची बहीण दिल्या घरी तू सुखी राहा म्हणून जाते आपल्या सासरी नांदण्यासाठी. बाकी पण जे पाहुणे मंडळी आलेले असतात ती आपापल्या घरी जातात. पुढचं त्यांचे जे प्रपंच असतात, जे काही त्यांचे डेली चोर्स असतात ते त्यासाठी ते दिनश्चर्येला त्यांच्या सुरू करतात. काही एक 4-5 दिवस उलटतात आणि मग ती वाईट काळी संध्याकाळ येते.
संध्याकाळ कसली, काळच आला म्हणायचा. आणि बायकोशी तो भांडण काढतो, बायकोशी भांडण होतं, मला पैसे दे, मला पैसे दे. आणि परत परत तेच थैथयाट आणि तीच नाटकं आणि तेच धमक्या आणि तेच सगळं तेच चालू होतं. पुन्हा तेच पहिले पाढे 55. बायकोला कंटाळा येतो, परत हा सुरू झाला आणि आता आता परत त्याच चक्रातनं जायचं, परत त्याच गोष्टी तिच्यासमोर. पूर्ण तिचं जे पहिलेचं जे लाईफ असतं ते सगळं चित्र एकामागून एक उभं राहतं आणि तिला काहीच सुचत नाही. ह्याच्या सतत धमक्या चालू होतात, सतत चालू होतं की मी हे करेन, मी ते करेन, मला दे, मला दे, मला दे. कंटाळून तिला फक्त तो देवदूतच आठवतो. ती विचार करते की आता मला ह्या सिच्युएशनमधनं कोण बाहेर काढेल किंवा काहीतरी सोल्युशन देईल, तर तो म्हणजे तोच आपला देवदूत, जो त्यांच्या फॅमिलीचा देवदूतच मी म्हणेन. ती त्याला कॉल करते, ती त्याला सांगते की बाबा माझ्याबरोबर असं होत आहे आणि हा परत चालू झालेला आहे. त्याच्या बहिणीला सांगते की बघा ताई, तुमचा भाऊ कसा करतोय, काय करू मी. ताई म्हणते आम्ही इथून ताबडतोब निघतो, तू तोपर्यंत कसं तरी त्याला सांभाळून घे आणि त्याला सांग की आम्ही आल्यावरती आपण काही ना काहीतरी तोडगा काढू आणि त्याला या प्रॉब्लेममधनं बाहेर काढू, आम्ही येतोय. ती म्हणते ठीक आहे. हे लोक ताबडतोब घरातनं निघतात आणि मला वाटतं एक 9-10च्या सुमारास ते त्या घरी पोचतात आटपाटनगरला. थोड्या वेळाने त्या गोष्टीवर डिस्कशन चालू होतं. ते डिस्कशन विकोपाला जातं. त्या माणसाची जिद्द तो काही सोडत नाही आणि तो सतत तेच म्हणत असतो की मला पाहिजे, आत्ताच्या आत्ता पाहिजे, आत्ताच्या आत्ता पाहिजे. आता कोणीही असं सहज असं पैसे काढून तर नाही देऊ शकत ना. ऑलरेडी जो माणूस आहे त्याने इतकं केलेलं आहे, ऑलमोस्ट त्या मुलाचं सगळं काही तोच करत आलेला आहे, बऱ्यापैकी करत आलेला आहे. त्याला झेपेल तेवढी मदत त्याने केलेली आहे. प्लस ह्याचे काही आधीचे पण काही जे ब्लंडर्स असतात ते पण त्या माणसाने थोडे बहुत प्रमाणामध्ये त्याला मदत करून त्या गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती वेळा. म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये काही घासाघीस होते, काही गोष्टीवरती काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. पण हा माणूस इतका त्याच्या डोक्यामध्ये ते वारं शिरलेलं असतं किंवा काय तो कुठल्या झोनमध्ये असतो की तो जाऊन तिथे बसतो, खिडकीच्या इथे जाऊन त्या रेलिंगवर बसतो आणि म्हणतो की आत्ताच्या आत्ता मला पैसे दे, नाहीतर जे होत्याचं नव्हतं होईल. तो जो देवदूतासारखा आलेला जिजाजी असतो तो त्याचा हात धरतो, त्याला आश्वासन देण्याचा प्रयत्न करतो की मी देईन, काहीतरी प्रूफ देतो. त्याला म्हणतो की हे बघ मी देतोय, तू आत ये. आणि तो म्हणतो ठीक आहे मी येतो. आणि तो येणारच असतो. तितक्यामध्ये त्याचा बॅलन्स जातो आणि त्याचं नव्हतं होतं. त्यावेळेला एका हाताने त्याला धरलेलं होतं, पण ती पकड सुटत चाललेली आणि ती पकड जर त्याने घट्ट धरून ठेवली असती तर तो देवदूत पण त्याच्याबरोबर ओढला गेला असता. कारण अशा वेळेला माणसाला काहीच सुचत नाही, हातपाय थरथरायला लागतात. आपला पण जीव आपल्याला समोर दिसतंय. हे किती विदारक दृश्य आहे. हे दृश्य आपण इमॅजिन पण नाही करू शकत. त्या माणसाने स्वतःच्या डोळ्याने ते पाहिलंय, तर त्यावेळेला त्याची काय अवस्था झाली असेल. आणि त्या माणसाला, आटपाटनगरच्या माणसालाही ते कळतं की आता काही माझं खरं नाही, आता सगळं संपल्यात जमा आहे. तो स्वतःला वाचवण्यासाठी गयावया करतो, मला वाचवा अशी ओरड लावतो. पण त्याला कुठेतरी कळून चुकलेलं असतं की आता हे शक्य नाही. शेवटी तो म्हणतो की नाही वाचलो, माझ्या मुलाला नीट सांभाळा. एक खूप मोठी जबाबदारी त्या देवदूताच्या डोक्यावर देऊन जातो, जी जबाबदारी तो पहिल्यापासूनच, त्या मुलाचे वडील हयात असताना पासूनच तो लिलेया पेलत असतो. पण आता तर त्याच्यावरची जबाबदारी कितीतरी पटीने जास्त झालेली आहे. का, कशाला, कशासाठी? एक माणूस म्हणून, एक चांगली व्यक्ती म्हणून आणि माणुसकी म्हणून आणि आपल्या लोकांसाठी आपण जे आहोत, आपल्याकडे जर काही आहे तर ते आपल्या लोकांसाठीच आहे, आपल्या फॅमिलीसाठी आहे. ह्या आपल्या दिलदार व्यक्तिमत्वामुळे तो माणूस ती जबाबदारीही स्वीकारतो. तर अशी होती ही गोष्ट आणि जितकं पॉसिबल आहे, जितकं मला सांगता येईल या प्लॅटफॉर्मवर, तितकं मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्ही समजून घ्याल
आणि हेही समजून घ्याल की आता त्या व्यक्तीची काय अवस्था असेल ज्याच्या फॅमिलीने त्याला समोर पाहिलेलं आहे, हे सगळं होताना समोर पाहिलेलं आहे, त्याला कोसळताना पाहिलेलं आहे. स्पेशली ती व्यक्ती जिचा हात शेवटच्या क्षणी त्या माणसाच्या हातात होता, तीच व्यक्ती जी सगळं तिचं जे काही धैर्य आहे ते एकवटून त्याला उचलून परत त्याचे काही प्राण वाचवता येत आहेत का किंवा काही होऊ शकतं का ह्यासाठी त्याला तसंच उचलून हॉस्पिटलमध्येही धावली. म्हणजे खरंच म्हणजे हे सगळं एकदम हृदय हेलावणारं आहे आणि खूप भयंकर आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटलं की आपण आता कौरवला थोडासा वेळ दिला पाहिजे. त्याला थोडं यातनं सावरण्यासाठी आपल्याला काही करता आलं नाही तरी पण त्याच्याबद्दल जजमेंटल न होता त्याला या धक्क्यातून सावरण्यासाठी मदत केली पाहिजे. मदत म्हणजे काय की त्याला जास्त प्रश्न किंवा का कसं काय झालं ह्या गोष्टींचं फार पाठपुरावा न करता थोडं त्याच्या कलेने किंवा जेव्हा कधी तो कम्फर्टेबल असेल तेव्हा तो येईल, तो सांगेल सगळ्या गोष्टी. त्याला कम्फर्टेबल असेल तर सांगेल किंवा नाही सांगणार हे आपण एक्सेप्ट केलं पाहिजे. सो इतकंच मला सांगायचं होतं. आणि थोडासा मला असं वाटतं की ह्यातून थोडाफार अगर मी त्याच्या डोक्यावरचा भार किंवा कसं लोकांना फेस करायचं, कसं आता काय सांगू काय ह्या कदाचित तो इतका हुशार आहे की नसेलही त्याला, पण मी एक जस्ट असं मला वाटलं कारण मी ती न्यूज तुमच्याबरोबर शेअर केली होती तर मला असं वाटलं की हे माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जेव्हा मला काही गोष्टी खऱ्या कळल्या आहेत, जेव्हा खरं मला ते मागचं बॅकग्राऊंड कळलं आहे तर तेही तुमच्याबरोबर शेअर केलं पाहिजे. बाकी मला कसलीही काहीही अपेक्षा नाही. आणि इतकंच म्हणेन की जी व्यक्ती गेली आहे ती जिथे कुठे असेल तिथे तिला शांती लाभू दे. ओम शांती. आणि तिच्या त्या परिवाराला आता पुन्हा नव्याने आपलं आयुष्य सुरू करण्यासाठी बळ मिळू दे. कौरवचे पण जे काही प्रश्न असतील, जे काही त्याच्या समस्या असतील त्याचं निवारण लवकरात लवकर होऊ दे. कारण आता खूप मोठी जबाबदारी आहे दुसऱ्यांच्या मुलाला सांभाळणं. इट इज इटसेल्फ अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी. आणि आय एम शुअर तो ती लिलया पेलेल. बट त्यासाठी जे काही म्हणजे परमेश्वराने जे काही लागेल ते परमेश्वराने त्याला त्या बाबतीत सपोर्ट करू दे. बरंच म्हणजे काही काही विचार येत आहेत, विचारांचं नुसतं काहूर उठलं आहे डोक्यामध्ये. सो म्हणून मला ते थोडंफार असं हे पण नाही होतं आहे, बोलता पण येत नाही आहे. काही गोष्टी डोक्यात खूप आहे पण ते मांडता येत नाही आहे. पण होप तुम्ही समजून घ्याल आणि मला जे बोलायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचलं असेल. तर ह्याच नोटवर आत्ताचं पॉडकास्ट इथेच थांबवते. भेटू आपण नवीन पॉडकास्टमध्ये. पर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. जर असं कोण फॅमिलीमध्ये असेल तर थेरपिस्ट किंवा असं त्यांच्याकडे घेऊन जा जेणेकरून वेळ राहता गोष्टी आपल्याला ठीक करता येईल. कारण आपण कितीही म्हटलं कितीही समजावलं तरी अशा व्यक्ती आपल्या हाताबाहेरच्या असतात. आपण त्यांना नाही, आपण कोणी एक्सपर्ट नाही आहोत. तर त्यामुळे स्पेशली अशा व्यक्तींना हेल्प घ्या, प्रोफेशनल्सची हेल्प घ्या, खूप जरुरी आहे. आता मला नाही माहिती यांनी घेतली होती की नाही घेतली होती त्या गोष्टी, पण नक्कीच अशा सिच्युएशनमध्ये त्याचसाठी असतात ना ते. आपण म्हणतो ना की जे काम ज्याचं आहे ते त्यानेच करावं. तर अजिबात न लाजता आता इतकं मोठं होण्यापेक्षा काहीतरी सगळ्या गोष्टी तर विधिलिखित असतातच पण टाळता आलं असतं. नक्कीच थोडे प्रयत्न केले असते, थोडं घेऊन त्याचं जर समुपदेशन केलं असतं तर कदाचित आज चित्र काहीतरी वेगळंही असू शकलं असतं. असो, भेटू आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. काळजी घ्या. टेक केअर. बाय. मासलामा.